आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे गलूची गंमत आणि ही गोष्ट लिहिली आहे तन्मय अणभुले यांनी. गलू आणि भोलू दोघे दोस्त गावच्या माळावर फिरत असतात. भोलू गुलूला सांगतो की पुढं रस्त्यावर एक पक्षी रडत बसलाय. गुलू पुढं कसला पक्षी हाय बघायला रस्त्यानं पुढं जातो. गुलूला थोडं लांब गेल्यावर खरंच एक पक्षी दिसतो रडत बसल्याला. गुलू त्याला विचारतो, तू का रडतोस? पक्षी म्हणतो, मला पाणी कुठं सापडत नाही. मी आता पाणी नाही मिळालं तर मरणार. मग गुलूला त्या पक्षाकडे पाहून वाईट वाटतं आणि तो त्याला म्हणतो, चल मी तुला पाणी दाखवतो. गुलू त्याला माळावरून खाली जाणाऱ्या घळईत घेऊन जातो. समोर तिथं एक छोटं तळं दिसतं. अजून काही पक्षी आणि प्राणी तेथे पाणी पित असतात. पक्षी गुलूला विचारतो, आजूबाजूला कुठं पाणी नाही आणि इथं तर एक तलावभर पाणी, कसं काय? गुलू त्याला बोलतो, हीच तर गंमत आहे. हा तलाव कोणाला माहित नाही. मी या तलावाचा मागसूस कुणालाच लागू देत नाही. मला तुमच्यासारख्या तहानलेल्या पक्ष्यांना, प्राण्यांना पाणी द्यायचंय. पक्षी बोलतो, पण मग माणसांना? गुलू बोलतो, याच माणसांमुळं सगळं पाणी संपलं. काही लोकांनी जारात पाणी भरून तर काही लोकांनी बाटल्यात पाणी भरून शहरात विकायला नेलं. मग इथं आपल्याला पाणीच नाही. ना शेतीला पाणी, ना कोणालाच पाणी, ना तुम्हाला पाणी, ना आम्हाला पाणी. बरं का मित्रांनो, या तलावाविषयी कोणाला सांगायचं नाही. असं म्हटल्याबरोबर सगळ्या पक्ष्यांनी आणि प्राण्यांनी त्याला नमस्कार केला.